आवाज येतोय आता व्यवस्थित? हो येतोय. अगदी रोटेशन नुसार मुंबई ओबीसी करायला हवा होता खरं तर प्रवर्ग, अशी मागणी आता ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेली आहे गोंधळ घातलेल्या आतमध्ये. नक्कीच आपण बघतोय की याआधी दोन वेळेला ओपन जे आहे ते आरक्षण लागू झालेलं होतं महापौराला. एक वेळ आपण बघतोय की किशोरी पेडणेकर स्वतः महापौर होत्या आणि त्याच्या आधी देखील ओपनच लागू झालेलं होतं. त्यामुळे रोटेशननुसार मुंबई ओबीसी करायला हवा होता अशी ठाकरे गटाची आता मागणी आहे. सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने हे आरक्षण सोडत काढली जाते असा देखील आरोप आहे. आपण बघितलं की अरविंद सावंत यांनी देखील एक प्रतिक्रिया दिली होती या संदर्भात नुकतीच की ह्यांच्या सोयीनुसार म्हणजे सत्ताधारी जे आहेत त्यांच्या सोयीनुसार हे आरक्षण सोडत काढतात आणि त्यानंतर मात्र यांच्या मनाप्रमाणेच सगळ्या गोष्टी घडवून आणतात अशा पद्धतीची ही प्रतिक्रिया अरविंद सावंतांकडून देखील आलेली पाहायला मिळते. आणि त्यामुळे एकच आता सध्या मागणी आहे की ओबीसी आरक्षणात मुंबई का टाकली नाही अशा पद्धतीचं हे मागणी आहे. यावर माधुरी मिसाळ यांनी प्रतिक्रिया आता दिली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे सगळी प्रक्रिया नियमानुसार होतीये, तुमचा आक्षेप हा नोंदवून घेत आहोत. ब्रेकिंग आपण पाहतोय, हीच ती ब्रेकिंग आहे. सगळी प्रक्रिया नियमानुसार होतीये, तुमचा आक्षेप नोंदवून घेत आहोत. चक्राकार पद्धतीनं हे आरक्षण लागू केलेलं होतं. 3च जागा होत्या, 8 जागा करायच्या होत्या असं म्हटलं जात आहे माधुरी मिसाळ यांच्याकडून. तर या सगळ्या वादात भाग्यश्री आता भाजपचे प्रतिनिधी राजेश शिरवाडकर यांनी देखील उडी घेतलेली आहे. नियमानुसार होत असताना आक्षेप कशाला असं या ठिकाणी विचारणा होतीये. तर किशोरी पेडणेकर आणि मनोज जामसुदकर यांनी मात्र आक्षेप घेतलाय. अधिकारी बनवाबनव करतायत असं ते म्हणतायत. नक्कीच आपण बघतोय की सातत्याने भाजप आणि त्याचबरोबर ठाकरे गट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. याआधी देखील ईव्हीएम वरनं मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले. त्यावेळी देखील सर्वच पक्ष एकत्र आलेले, विरोधी पक्ष एकत्र आलेले पाहायला मिळाले होते आणि आता देखील अशाच पद्धतीचा गोंधळ जो आहे तो पुढे येताना पाहायला मिळतोय. एक सांगितलं जात आहे भाजपकडनं की तुम्ही का गोंधळ घालताय, जर प्रक्रिया सगळी नियमाप्रमाणे होते तर तुम्हाला गोंधळ घालायचा अधिकार नाही. आणि यामध्ये बाकीचे प्रतिनिधी देखील आता उडी घालायला लागलेले आहेत. एकंदरीतच संपूर्ण सभागृहामध्ये त्या गोंधळाचं वातावरण आहे. खरं तर ही खूप काळीमाग फासणारी गोष्ट आहे असं तर आपण म्हणू शकतो लागवी, कारण ही जी गोष्ट आहे ही न्यायाने चालली गेली पाहिजे. संविधानिक प्रक्रिया आहे ही. नेमकं काय होतंय हे लोकांना देखील समजत नाहीये. अनेक जण आपण बघतोय चक्रावलेले पाहायला मिळतात. कोणीही कशाही युत्या करतायत, कोणी कशाही आघाड्या करतायत. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर एकंदरीतच ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा खेळखंडोबा करून ठेवलाय त्या पद्धतीने हे जे सभागृहामध्ये सगळ्या गोष्टी सुरू आहेत या काही स्वागतार्ह नाही आहेत. सभागृह आहे जिथे शासकीय प्रक्रिया पार पाडतीये आणि अशा पद्धतीचा गोंधळ आपण बघितलं होतं की मागच्या विधानसभेत देखील अशा पद्धतीचा गोंधळ झालेला पाहायला मिळाला होता आणि त्यावेळी आव्हाडांचे आणि गोपीचंद पडाळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर त्यांना आक्षेप घेतलेला होता. या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की लोकशाही पद्धतीने चालणारे ही कामगिरी आहे, काम आहे आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचं काम लोकशाही पद्धतीने सुरू असतं त्यावेळी गोंधळ कितपत योग्य आहे आणि लोकांपर्यंत हे सगळे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो नेमकं काय मेसेज पोहोचवतायत हे बघणं सगळ्यात महत्वाचं आहे लागवी. अगदी भाग्यश्री, मी विनंती करेन की तुम्ही अशा